नहीं नहीं, तुम्हारा नाम है। नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण बाळकृष्ण आणि कृष्णाच्या मूर्त्या पाहणार आहोत, पितळेच्या आणि पंचधातूच्या। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आपण आलो आहोत ठाण्यातील राज मेटल येथे आणि ताईंची कमेंट होती एका ताईंची की बाळकृष्णाची मूर्ती आणि त्याची किंमत सांगा। तर आपण बाळकृष्णाचं विविध असं रूप पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ठाणा स्टेशन पासून तुम्हाला चालत जांभळी नाक्याला यायचंय वेस्टला, आणि हे बघा, हे समोर आहे एनकेटी कॉलेज आणि इथे सीकेपी हॉल आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आहे राज मेटल आहे। तर आज आपण इथे भेट दिली। नमस्कार राज दादा, कसे आहात? आणि आपण बरेचसे व्हिडिओ एक्सप्लोर केले आहेत, कारण इथली क्वालिटी आणि उत्तम आणि आपल्याला परवडतील असे दर ह्या दुकानात तुम्हाला मिळणार आहेत। आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते बऱ्याचशा लोकांनी खरेदी केली। आपण आता जस्ट बनवलं होतं महालक्ष्मी मुखवटा, तर सगळ्यांचे प्रतिसाद मुकुटे उलटे जे एवढा नाही आहे, मला विचारलं की एवढे निघणार, उलटे कमी पडले मुकुटे, परत अजून मागवलेले आहे, उद्या परत येणार, परत भरपूर मुकुटे गेले। असं नाही काय ना, मुकुटाची क्वालिटी आपण रेट रिजनेबल ठेवलेली, रेट एकदम रिजनेबल ठेवलेले असं लोक भरपूर लोक बोलले पण आहे की तुमचे रेट आहे त्याच्यापेक्षा मार्केटला का डबल रेट आहे। ते पण लोक भरपूर आम्हाला फोनवरती बोललेले आहे, दादा तुमच्या रेट रिजनेबल लवकर कोरिअर करा आम्हाला। आणि काही पण भरपूर शॉर्टेज राहील कोरिअर की एवढे मागवले तेवढे मागवले त्याच्यापेक्षा 4 पट मागणी आहे मालाची, मागणी आली। म्हणजे मार्गशीर्ष महिन्यासाठी मुखवटे लागणार, ते पितळेचे मुखवटे तुम्हाला 500 पासून आहेत। तर तो भाग सुद्धा आपण अपलोड केलेला आहे। तर दादांनी तेच सांगितलं की मुखवटे कमी पडले आहेत, एवढा त्यांची मागणी वाढली। आणि कधी कधी काय होतं दादा, तुम्ही फोन नाही उचला तर बिझी असता म्हणून ना, त्यामुळे कोणी लोक बोला तुम्ही फोन नाही उचला तर फोन वरती काय बिझी की 1 तास मध्ये कमी कमी 200-300 व्हॉट्सअप येते, त्याच्यामध्ये फोन उलटे हँग होते किंवा अजिबात भरपूर, त्यामुळे थोडे व्हॉट्सअप मध्ये जवाब द्यायला देर होते। त्याच्या मी क्षमा मागते, ते जरूर रिप्लाय देते त्याच्या पाठीमागे मागे पुढे नंतर रिप्लाय जरूर देते। असं नाही काय पाहिजे काय आहे कसं, रिप्लाय आज दिला तर उद्या त्याला रिप्लाय जरूर 100% दिलेली आहे। तर बघा, तुम्ही असं समजून घेऊ नका, गैरसमज करू नका। दादा खूप बिझी असतात आणि 12-1 वाजेपर्यंत दुकानामध्ये असतात, कारण इतके व्हॉट्सअप त्यांनी सांगितल्याप्रमाणे। तर तुम्ही राग मानून घेऊ नका, पुन्हा ट्राय करा, व्हॉट्सअप करून ठेवा, ते कधी ना कधी तुमचा मेसेज बघतील। जे दूरचे आपले आहेत ना प्रेक्षक वर्ग, त्यांच्यासाठी। चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। बाळकृष्णाची सगळ्यात मोठी छोटी मूर्ती दाखवा आम्हाला। हे सगळ्यात छोटी लहान मूर्ती आहे, ही मूर्ती आपला पितळेची आहे, पितळेची। हे 125 रुपये पासून स्टार्टिंग साईज आहे, सुरुवात आहे। हिच्यामध्ये 3 साईज आहे, 125 आहे, 175 आहे, 200 रुपये। 200 रुपये त्याच्यामध्ये थोडा असतलं पण आहे, हे थोडे अँटिक आहे, कार्विंग केलेली आहे, आणि ह्याच्यात डोळे पण सुरेख। ह्याच्यामध्ये पण 3 साईज आहे, आणि वस्त्र वगैरे आपण घालू शकतो ना। 150 रुपये पासून स्टार्टिंग आहे, 150 रुपयाचं कार्विंग आहे, क्वालिटी 150 रुपयाची मूर्ती आहे। आणि छान आपल्या देवघरात राहील अशी, पण छोटीशी आहे पण रेखीव आहे बघा तुम्ही, आणि वजनदार आहे। 150 रुपयापासून तुम्हाला इथे सुरुवात होते। बाळकृष्णाचं रूप बघा, सुंदर असं। हा 200 रुपये आहे, हा 200 वाला आहे, 200 वाला, ह्याची किंमत 200 रुपये। तुम्ही बघा जवळून। आणि ह्याची किती किंमत आहे दादा? एक दुकानाची मधली आहे, ते 3 नंबर साईज म्हणते, ते तुम्हाला 250 हा पडेल 300 रुपयाला। हा, ही 300 रुपयाची किंमत बघा। आणि मागच्या बाजूने बघा कसं आहे हे रूप बघा बाळकृष्णाचं, सुंदर असं रेखीव असं आहे। दादा ही वाली 125 रुपयाला पडेल। ह्याची काय थोडस वेगळं दिसतं, हे फक्त पितळेचे आहे, थोडी कार्विंग त्याला कमी अभी है। छान लग्नाला कन्यादानमध्ये कृष्ण चालते जास्त, कन्यादानासाठी आपण देत होती। आणि ही वाली जरा अजून सुंदर दिसते, पंचधातू प्रॉपर आहे, पंचधातूची पंचधातू प्रॉपर आहे। हे स्टार्टिंग साईज आहे पंचधातू मध्ये। किती किंमत आहे ह्याची? 500 रुपयाला। किती नंबर साईज आहे? हे आहे 4 नंबर, 4 नंबर। याची काय किंमत आहे? 4 नंबरला 5 नंबर बनवले आपल्याकडे, ते नाही जे आहे तेच सांगायचं। 4 नंबर साईज आहे बघा, प्रोफेशनल 4 नंबर आहे, रिअल दी ओरिजिनल। आणि ही पंचधातू आहे, हे पंचधातू प्रॉपर पंचधातूची। आणि काय किंमत असणार आहे याची? हे किंमत आहे 1150 रुपयाला पडेल। 1150 ला। कोणी लोक बोलते 5 नंबर 6 नंबर 7 नंबर, तसं नाही, खोटं सांगतात, 4 सांगते।
4 नंबर साईज आहे आणि ह्याला तुम्ही वस्त्र वगैरे खूप छान प्रकारे सजवू शकताय. डोळे वगैरे कानातले घालून, हातामध्ये पायल वगैरे घालून सगळं सजवू शकताय. दादा ही वाली किती, ह्याची काय? मी सगळं पूर्ण रेंज टाकतो. हा, आज 550 ला पडेल, आपले 700 रुपयाला, आपले 950 रुपयाला. अच्छा अजून मोठं पण आहे अच्छा, ह्याच्यामध्ये मोठी पण मिळणार आहे. मोठे अच्छा, पण आहे. आणि ही सेम आहे का, 4 नंबरच आहे? हा, हे थोडी कार्विंगचे फरक आहे. फरक आहे ना, थोडस गळ्यामध्ये थोडे दागिने दिलेले आहेत. हा दिलेले आहे 1250 रुपये. चेहरा बघा तुम्ही, चेहरा वगैरे बघा, थोडासा फरक आहे याच्यामध्ये. हे 4 नंबर आहे आपण. अच्छा, हे 1250 ला पडेल. आणि ही वाली हे पण ते सेम आहे, सेम आहे. हा, थोडासा फरक आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 150 पासून सुरुवात आहे आणि ही पण एक सुरेख दिसते, मस्तच आहे. नंतर पण ही राधाकृष्णाची जोडी मागते. याच्यामध्ये लहान मोठी साईज मिळेल मला. ह्याच्यामध्ये सगळे. तर ह्याची काय राधाकृष्णाच्या जोडीची? हा फक्त 900 रुपयाला आहे. 900 रुपये. लहान मोठी साईज जोडी पण मिळेल, सिंगल पण मिळते. कोणी कृष्णा वेगळा मागते. अच्छा, कोण हा? फक्त कृष्ण आहे. फक्त कृष्ण आहे. किती? याच्यामध्ये 3-4 साईज आहे, लहान मोठे मोठे. ह्याची काय? हे कार्विंग मध्ये. बाकी जसे मोठे भरपूर 3 फूट पर्यंत आहे. याच्यामध्ये 4 साईज आहे. याच्यातून खाली लहानपणी बावडे एवढा बारका पण. अच्छा, ही बघा, ही सिंगल अशी कृष्णाची मूर्ती आहे, बासरी वाजवतानाची आहे ना. सुंदर आहे बघा. कोणी बोलतो मला घरी पूजामध्ये लहान पाहिजे. उभा आहे कृष्ण आणि बासरी वाजवताना. त्याच्यामध्येच मग हे सगळे रूप आहेत बघा इथे ठेवले. हे पंचधातू आहे. पंचधातू. ह्याची काय किंमत आहे? आता इथे 7,500. 7,500. 7,500 ला. कमीत कमी तिच्या वजन पण आहे 6 किलो पर्यंत वजन आहे. अच्छा, उचलू मग तुम्ही. आता तुम्हाला पण नाही, लोक व्यापारी कोणी बोलले ग्राहक खूपच नाही उचलू शकत आहे. कोणी विचारते एवढ्या मोठ्या तेवढ्याला भेटते, ते पण भेटते. ते कमी वजनाला लाईट वेट भेटते. आपल्याकडे काय होते खरं बोलते. कोणी लोक बोलतात तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलते काय, दाखवते काय, ते नाही. जे व्हिडिओ मध्ये बोलणार तेच वस्तू पण दाखवते. तर किती सुंदर असं बघा, ह्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे आहे आणि कृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती आहे आणि उभी आहे, पाय वगैरे कसं, आणि सुंदर रेखीव अशी आहे. त्याच्यामध्ये मग किती फुटाची दादा? आता ही पूर्ण 2.5 फूट आहे. 2.5 फुटाची. 2.5 किती फूट बोलले ही वाली? 1.25 फूट. 1.25 फूट. 2.5 फुटाची बघा, किती रेखीव अशी आहे, मस्तच आहे. आणि ही पण त्याच्या मधली साईज आहे. 2 फूट आहे. ही 2 फुटाची आहे. मग त्याच्यामध्ये ही वाली पण एक दिसते, थोडीशी अँटिक वाटते ना ही. 1 फुटाचे पण आहे, 9 इंच पण आहे त्याच्यामध्ये. कमीत कमी टोटल 4 साईज आहे. अच्छा, आणि ही? हे तर हे गाय आहे, कृष्ण आहे, हे झाड आहे. जे कृष्ण भगवान बासुरी वाजवते मूर्ती. आणि ही राधाकृष्णाची आहे. राधाकृष्णाचं बघा किती सुंदर असं मनमोहक असं रूप आहे. कितीला येणार ही दादा ही वाली? ही राधाकृष्ण फक्त 5,000. आणि याच्यामध्ये साईज येणार? साईज लहान मोठी म्हणजे प्रत्येक मध्ये तुम्हाला साईज मिळणार आहे. ही बघा, ही बघा. तुम्ही आपल्याला देवघरात मांडायची असेल तर ही बघा, ही साईज आहे. याची काय किंमत म्हणाले? 1600 रुपये. 1600 रुपये. तर राजदादा खूप खूप धन्यवाद. आणि ऑनलाईन सुद्धा मिळणार आहे ना? ऑनलाईन सुद्धा मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. छान छान बाळकृष्णाच्या आणि कृष्णाची मूर्ती पाहायला मिळाली, किंमत सुद्धा कळली आहे तुम्हाला. अजूनही भरपूरचं कलेक्शन आहे. तुम्ही इथे व्हिजिट केल्यानंतर तर तुम्हाला अजून सुद्धा दादा दाखवतील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.